तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DT एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सामायिक परीक्षा अगदी जवळ आलेली पण अजूनही सायन्स 2 ची प्रिपरेशन झाली नाही। तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 2 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। फक्त तेवढ्या क्वेश्चन्सला प्रिपेअर करा। डेफिनेटली तुम्ही सायन्स पार्ट 2 च्या पेपरमध्ये 38 to 39 मार्क्स इझिली स्कोर करू शकतात। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सायन्स पार्ट 2 चं तुमचं पहिलं चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन। आता बघा ह्या चॅप्टरमध्ये कोणते क्वेश्चन्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत ते आता आपण बघूया। तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला पहिली फिल इन द ब्लँक्स म्युटेशन, दुसरी फिल इन द ब्लँक्स अपेंडिक्स, तिसरी फिल इन द ब्लँक्स ट्रान्सक्रिप्शन, चौथी फिल इन द ब्लँक्स ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट, या 4 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असणार आहे। यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी तुम्हाला हे दोन स्टेटमेंट आहेत, दोन्ही स्टेटमेंट खूप इझी आहेत। हे दोन्ही स्टेटमेंट तुम्हाला IMP असणार आहेत। यानंतर बघा तुम्हाला नेम इटसाठी किंवा नेम द गिव्हनसाठी फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन, हे 3 क्वेश्चन तुम्हाला नेम इटसाठी IMP असणार आहेत। तीनही क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्येच दिलेले आहेत आणि हे क्वेश्चन वारंवार तुम्हाला विचारले जातात। यानंतर बघा ऑड मॅन आउटसाठी, तर बघा ऑड मॅन आउट खूप इझी क्वेश्चन आहे। यासाठी तीनही ऑड मॅन आउट तुम्हाला IMP असणार आहेत। हे तीनही क्वेश्चन तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत। यानंतर बघा कंप्लीट द फॉलोइंग, या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सेकंड नंबरचा क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहेत। उर्वरित क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिससाठी अभ्यासू शकतात। यानंतर बघा तुम्हाला कंप्लीट द डायग्राम किंवा कंप्लीट द चार्ट, यासाठी 2 मार्क्ससाठी ही डायग्राम IMP असणार आहे। ही डायग्राम तुम्हाला सामायिक परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते। त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, तर बघा आन्सर द फॉलोइंग, हे क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारले जातात। आता बघा यासाठी कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया। तर बघा पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला डार्विन्स थेरीवरती। हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तुम्हाला सामायिक परीक्षेमध्ये 101% हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो। यानंतर बघा तुम्हाला आन्सर द फॉलोइंग्समध्ये कनेक्टिंग लिंक्स, राईट अ शॉर्ट नोट किंवा एक्सप्लेन कनेक्टिंग लिंक्स, हा एक क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी IMP असणार आहे। हा एक क्वेश्चन देखील तुम्हाला प्रिपेअर करायचा असणार आहे। यानंतर बघा तुम्हाला एक्सप्लेन वेस्टिजियल ऑर्गन, हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो। हा देखील क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे। यानंतर बघा तुम्हाला स्टडी ऑफ अ फॉसिल फ्युल्स आर इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ स्टडी ऑफ अ इव्हॉल्यूशन, हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो। तर बघा हे 4 क्वेश्चन्स आहेत, हे तुम्हाला IMP असणार आहे। यानंतर बघा डायग्राम बेस्ड क्वेश्चन देखील तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात। यासाठी बघा तुमच्या सायन्स पार्ट 2 च्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 7 वरती डायग्राम 1.10 दिलेली आहे। या डायग्रामवरती हे क्वेश्चन्स तुम्हाला IMP असणार आहे। हे क्वेश्चन्स तुम्हाला 3 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात। हे देखील क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करायचे असणार आहे। यानंतर बघा पॅसेज बेस्ड क्वेश्चन, हा क्वेश्चन तुम्ही बोर्ड एक्झामसाठी अभ्यासू शकतात, पण सामायिक परीक्षेमध्ये पॅसेज बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारले जात नाही। यानंतर बघा ह्या चॅप्टरवरती एक एक्स्ट्रा फिल इन द ब्लँक्स आहे। हे देखील फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असणार आहे। तर बघा इजंट अ वेस्टिजियल ऑर्गन, तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी एक ऑर्गन हा वेस्टिजियल ऑर्गन नाही, तर तो असणार आहे कॅनिन। तर बघा ही देखील फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असणार आहे। तर बघा हे होते तुमच्या पहिल्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन। यानंतर बघा सेकंड चॅप्टर आहे तुमचं लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1। तर बघा थोडंसं मोठं चॅप्टर आहे, पण IMP आहे। खूप सोपे क्वेश्चन ह्या चॅप्टरवरती तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात। आता बघा ह्या चॅप्टरमध्ये कोणते क्वेश्चन्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत ते आता आपण बघूया। तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये 38 ATP फर्स्ट फिल इन द ब्लँक्स, पायरुवेट सेकंड फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर एनएरोबिक रेस्पिरेशन थर्ड फिल इन द ब्लँक्स, आणि लास्ट तुम्हाला 10 नंबरची फिल इन द ब्लँक्स फॉर कॅलरी पर ग्रॅम, हे 4 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असणार आहेत। उर्वरित फिल इन द ब्लँक्स तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात। त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन ट्रू आणि फॉल्ससाठी, तर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी हे दोन्ही स्टेटमेंट तुम्हाला IMP असणार आहेत। हे दोन्ही स्टेटमेंट तुम्हाला अभ्यासायचे आहेत। यानंतर बघा ऑड मॅन आउटमध्ये, तर बघा ह्या चॅप्टरमध्ये ऑड मॅन आउटवरचा क्वेश्चन डेफिनेटली तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो। त्यामुळे बघा 4ही ऑड मॅन आउट तुम्हाला अभ्यासायचे आहेत। खूप सोपे क्वेश्चन आहेत, यापैकी एक तरी क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो। यानंतर बघा राईट अ शॉर्ट नोट्स, यामध्ये प्रोटीन्स, न्यूट्रिशन्स, त्यानंतर बघा न्यूट्रियंट्स आणि सेल्युलर रेस्पिरेशन, या 4 डिफाईन किंवा 4 शॉर्ट नोट्स तुम्हाला IMP असणार आहेत। यापैकी 2 किंवा 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात। यानंतर बघा मॅच द फॉलोइंग, हा क्वेश्चन तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात। यानंतर बघा नेम द फॉलोइंग किंवा डायग्राम बेस्ड क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी ह्या डायग्रामला नेम द फॉलोइंग असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। ओके, सो ही देखील डायग्राम तुम्हाला IMP असणार आहे।
यानंतर बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आणि एक्सरसाइजमध्ये ही डायग्राम दिलेली आहे. ही डायग्राम 3 मार्क्ससाठी तुम्हाला IMP आहे. ओके, तर बघा ही डायग्राम डेफिनेटली तुम्हाला सामायिक परीक्षामध्ये विचारली जाऊ शकते. तर बघा ही देखील डायग्राम तुम्हाला प्रिपेअर करायची असणार आहे. यानंतर बघा डिफरन्स बिटवीन, तर बघा एक्सरसाइजमधलेच दोघी क्वेश्चन आहेत ज्यामध्ये ग्लायकोलिसिस आणि TCA सायकल हा एक डिफरन्स बिटवीन आणि एरोबिक आणि एनएरोबिक रेस्पिरेशन हे दोन डिफरन्स बिटवीनचे क्वेश्चन तुम्हाला मोस्ट IMP असणार आहेत. या दोन्ही क्वेश्चनपैकी एक तरी क्वेश्चन तुम्हाला सामायिक परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा गिव्ह रिझन्समध्ये तुम्हाला पहिलं गिव्ह रिझन, त्यानंतर बघा दुसरं गिव्ह रिझन, त्यानंतर बघा तिसरं आणि चौथं हे 4 गिव्ह रिझन्स तुम्हाला मोस्ट IMP असणार आहेत. या 4 गिव्ह रिझन्सपैकी कुठलं तरी एक गिव्ह रिझन 101% तुम्हाला सामायिक परीक्षेमध्ये विचारलंच जाणार आहे. त्यामुळे हे 4ही गिव्ह रिझन्स तुम्हाला प्रिपेअर करायचे असणार आहेत. तर बघा 4ही गिव्ह रिझन्स तुमच्या एक्सरसाइजमधले खूप सोपे गिव्ह रिझन्स आहेत आणि तुम्हाला एक्झामसाठी IMP असणार आहे. यानंतर बघा आन्सर द फॉलोइंगमध्ये तुम्हाला एक्सप्लेन ग्लायकोलिसिस इन डिटेल्स 3 मार्क्ससाठी मोस्ट IMP क्वेश्चन असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला सामायिक परीक्षेमध्ये 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन, तर बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 19 वरती डायग्राम 2.7 दिलेली. तर बघा ह्या डायग्रामवरती तुम्हाला 2 मार्क्ससाठी एक्सप्लेन द डायग्राम असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. त्यानंतर बघा पेज नंबर 19 वरती डायग्राम 2.8 दिलेली आहे. ह्या डायग्रामवरती 2 मार्क्ससाठी हे दोन क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा ह्या चॅप्टरवरती काही एक्स्ट्रा फिल इन द ब्लँक्स मी तुम्हाला देतोय. ह्या पण फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असणार आहेत. ह्या देखील फिल इन द ब्लँक्स तुम्हाला रीड करून ठेवायचे आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते तुमच्या दुसऱ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सायन्स पार्ट 2चं तिसरं चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये पहिली फिल इन द ब्लँक टेस्टिज, दुसरी फिल इन द ब्लँक्स वाय क्रोमोझोम, या दोन फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असणार आहेत. उर्वरित फिल इन द ब्लँक्स तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात. यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी, तर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी या क्वेश्चनमधले सगळे सब क्वेश्चन IMP असणार आहेत. कारण बघा ट्रू आणि फॉल्स खूप सोपा क्वेश्चन असतो आणि खूप सोपे स्टेटमेंट तुम्हाला ट्रू आणि फॉल्ससाठी दिलेले आहेत. यानंतर बघा ऑड मॅन आउट, तर बघा ह्या चॅप्टरवरती ऑड मॅन आउटवरचा एक तरी क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतो. त्यामुळे बघा सगळे ऑड मॅन आउट्स तुम्हाला IMP असणार आहेत. तर बघा हे सगळे ऑड मॅन आउट तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा नेम द फॉलोइंग, तर बघा हा क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुक मधलाच आहे आणि बोर्ड एक्झाममध्ये हा क्वेश्चन वारंवार तुम्हाला विचारला जातोय. त्यामुळे बघा नेम द फॉलोइंगसाठी हे सगळे क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहेत. तर बघा टोटल 6 सब क्वेश्चन दिलेले आहेत. 6च्या 6 सब क्वेश्चन तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा कोरिलेशन्समध्ये, तर बघा कोरिलेशन्समध्ये तुम्हाला फक्त थर्ड क्वेश्चन IMP असणार आहे. तर बघा हा एक क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. उर्वरित क्वेश्चन तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात. यानंतर बघा आन्सर इन वन सेंटेन्ससाठी, तर बघा आन्सर इन वन सेंटेन्स खूप इझी क्वेश्चन्स आहेत. तर बघा हे तिन्ही क्वेश्चन खूप IMP आहेत. बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला ऑलरेडी हे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. त्यामुळे बघा सामायिक परीक्षेसाठी हे तिन्ही क्वेश्चन्स तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा आन्सर द फॉलोइंगमध्ये पहिला क्वेश्चन एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ IVF, तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा एक्सप्लेन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, तर बघा हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी IMP आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला विथ आन्सर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तर बघा ही PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथं मी ही PDF अपलोड केलेली आहे. तिथनं ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि अभ्यासासाठी हिचा वापर हा करू शकतात. यानंतर बघा आन्सर द फॉलोइंगमध्ये तिसरा क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. हा क्वेश्चन तुम्हाला सामायिक परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा तुम्हाला आन्सर द फॉलोइंगमध्ये तुम्हाला पुढचे काही क्वेश्चन्स असणार आहेत जे तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात. तर बघा हा एक क्वेश्चन आहे जो इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही एक्स्ट्रा स्टडीमध्ये याला टाकू शकता. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन तुम्ही एक्स्ट्रा स्टडीमध्ये रीड करू शकतात. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डिफरन्स बिटवीनसाठी असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन हा एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी IMP असणार आहे. तर बघा हा क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये आत्तापर्यंत विचारला गेलेला नाही किंवा सामायिक परीक्षेमध्ये विचारला जात नाही, पण हा क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम, तर बघा पेज नंबर 24 वरती डायग्राम 3.8 दिलेली आहे. तर बघा ही डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला सिंपल डिस्क्राईब किंवा एक्सप्लेन असा क्वेश्चन ह्या डायग्रामवरती विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा तुम्हाला पेज नंबर 25 वरती डायग्राम 3.10 दिलेली आहे. तर बघा ह्या डायग्रामवरती तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा पहिला क्वेश्चन आहे स्टेट टाइप ऑफ रिप्रोडक्शन, दुसरा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ रिप्रोडक्शन. तर बघा 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला IMP आहे.
हे 2 क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पेज नंबर 31 वरती डायग्राम 3.21 दिलेली आहे. तर बघा 5 मार्क्ससाठी ही डायग्राम तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला सामायिक परीक्षेमध्ये 101% ह्या डायग्रामवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा मेन्स्ट्रुअल सायकलची ही डायग्राम आहे. ह्या डायग्रामवरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर बघा हे क्वेश्चन्स देखील तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत आणि मेन्स्ट्रुअल सायकल ही कंप्लीट प्रोसेस तुम्हाला समजून घ्यायची असणार आहे. कारण बघा मेन्स्ट्रुअल सायकल हा इम्पॉर्टंट टॉपिक्स असणार आहे. 5 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी तुम्हाला यावरती क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा तुम्हाला डायग्राम 3.22 दिलेली पेज नंबर 32 वरती. तर बघा फर्टिलायझेशन इन टेस्ट ट्यूब ही डायग्राम तुम्हाला दिली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. तर बघा हे काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला 3rd चॅप्टरमध्ये IMP असणार आहेत. यानंतर बघा तिसऱ्या चॅप्टरमध्ये 2 फिल इन द ब्लँक्स मी तुम्हाला एक्स्ट्रा प्रोव्हाइड करतोय. या दोन्ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे होते तुमच्या तिसऱ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा सायन्स पार्ट 2चं तुमचं 4थं चॅप्टर आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तर बघा खूप सोपं चॅप्टर आहे. या चॅप्टरवरती खूप सोपे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता बघा ह्या चॅप्टरमध्ये कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा सेकंड फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असणार आहे. फर्स्ट फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असणार आहे. यानंतर बघा 6th फिल इन द ब्लँक्स देखील तुम्हाला IMP असणार आहे आणि 8th फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असणार आहे. टोटल 4 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला 4th चॅप्टरमध्ये अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी एक सिंपल स्टेटमेंट आहे. हे देखील स्टेटमेंट तुम्हाला IMP असणार आहे. यानंतर बघा ऑड मॅन आउट. तर बघा ह्या चॅप्टरवरचे ऑड मॅन आउट तुम्हाला सहसा एक्झाममध्ये विचारले जात नाही. तर तुम्ही हे एक्स्ट्रा स्टडीमध्ये तुम्ही रीड करू शकतात. यानंतर बघा आन्सर द फॉलोइंगमध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे कंप्लीट द गिव्हन ॲक्टिव्हिटी. तर बघा तुमच्या एक्सरसाइजमधला हा क्वेश्चन आहे आणि 3 मार्क्ससाठी तुम्हाला सामायिक परीक्षेमध्ये IMP असणार आहे. तर बघा जे क्वेश्चन्स मी तुम्हाला देतोय तेच क्वेश्चन तुम्हाला सामायिक परीक्षेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंट सेक्शनमध्ये तुमचे मत नक्की एक्सप्लेन करा. ओके. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला एक्सरसाइजमध्ये दिलेला आहे आणि 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. तर बघा हे 3 क्वेश्चन्स तुम्हाला IMP असणार आहेत. यानंतर बघा आन्सर द फॉलोइंगमध्ये सेकंड क्वेश्चन आहे. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी इव्हन 3 मार्क्ससाठी देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके. तर बघा हा क्वेश्चन 3 मार्क्स आणि 2 मार्क्ससाठी अभ्यासायचा असणार आहे. यानंतर बघा राईट अ शॉर्ट नोट ऑन अ सॅक्रेड ग्रुप्स. ओके. हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. 101% हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाच जाणार आहे. त्यामुळे बघा 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो किंवा विचारला जाऊ शकतो. ओके. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम. यामध्ये बघा तुम्हाला ही एक डायग्राम आहे जी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. ही देखील डायग्राम तुम्हाला IMP असणार आहे. ओके. त्यानंतर बघा 2 मार्क्ससाठी एक एक्स्ट्रा क्वेश्चन मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी कॅन बी कन्झर्व. ओके. 2 मार्क्ससाठीचा क्वेश्चन आहे. सिंपल तुम्हाला 4 पॉईंटमध्ये याचा आन्सर लिहायचं असणार आहे. ओके. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी IMP असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे होते तुमच्या 4थ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. यानंतर बघा तुमचं 5वं चॅप्टर आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. तर बघा हे देखील चॅप्टर खूप बेसिक आहे, खूप सोपं आहे आणि खूप सोपे क्वेश्चन्स ह्या चॅप्टरवरती तुम्हाला विचारले जातात. आता बघा फिल इन द ब्लँक्समध्ये कोणते क्वेश्चन्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा 3rd फिल इन द ब्लँक्स 3 इलेक्ट्रॉन्स जनरेटेड. एक फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असणार आहे. त्यानंतर 4th फिल इन द ब्लँक्स युरेनियम 235. एक फिल इन द ब्लँक्स तुम्हाला IMP असणार आहे. त्यानंतर 5th फिल इन द ब्लँक्स आणि 6th फिल इन द ब्लँक्स या 4 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला 5th चॅप्टरमध्ये अभ्यासायचे असणार आहे. यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी खूप सोपे क्वेश्चन्स आहेत. ओके. हे सगळे ट्रू आणि फॉल्ससाठीचे स्टेटमेंट IMP असणार आहेत. ओके. यानंतर बघा ऑड मॅन आउटमध्ये तुम्हाला हे 3 स्टेटमेंट आहेत. हे 3 स्टेटमेंट देखील खूप सोपे आहेत, खूप बेसिक आहेत. फक्त तुम्हाला 1 ते 2 वेळा यांना रीड करायचं असणार आहे. यानंतर बघा रिलेट द फॉलोइंग किंवा कोरिलेशन्स. यामध्ये बघा पहिलं स्टेटमेंट IMP आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट IMP आहे. तर बघा हे 2 स्टेटमेंट तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. ओके. रिलेशनमध्ये किंवा कोरिलेशनसाठी. ओके. यानंतर बघा तुम्हाला आन्सर द फॉलोइंगमध्ये पहिला क्वेश्चन आहे सेव्हिंग एनर्जी इज अ नीड ऑफ अ हवर. तर बघा ह्या क्वेश्चनचे आन्सर फक्त तुम्हाला 1 ते 2 वेळा रीड करायचे. याचे आन्सर तुम्ही मनाने देखील एक्झाममध्ये लिहू शकतात. ओके. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी IMP असणार आहे. यानंतर बघा थर्मल पॉवर प्लांट एक्सप्लेन द पॉवर जनरेशन. तर बघा हा देखील क्वेश्चन 3 मार्क्ससाठी IMP आहे. तुमच्या एक्सरसाइजमधलेच क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे बघा दोन्ही क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. यानंतर बघा तुम्हाला तिसरा क्वेश्चन आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट एक्सप्लेन. ओके. एक्सप्लेनेशनसाठी तुम्हाला न्यूक्लिअर पॉवर प्लांटवरती क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर बघा 4th क्वेश्चन आहे विच फ्यूल इज युज्ड इन अ थर्मल पॉवर प्लांट. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ दिस. तर बघा हा देखील क्वेश्चन 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. ज्यामध्ये सिंपल तुम्हाला थर्मल पॉवर प्लांटला एक्सप्लेन करायचं आहे.
त्याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. ओके, सिंपल क्वेश्चन आहे 3 मार्क्ससाठी. एकदा जरी ह्या क्वेश्चनचे आन्सर वाचलं तरी त्याचं आन्सर तुम्ही मनाने लिहू शकतात. ओके, यानंतर बघा व्हॉट इज मीन्ट बाय ग्रीन एनर्जी. ठीक आहे, 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सिंपल क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही 1 ते 2 वेळा जरी रीड केलं तरी तुम्ही एक्झाममध्ये ह्या क्वेश्चनचे आन्सर मनाने लिहू शकतात. ओके, त्यानंतर बघा 6 नंबरचा क्वेश्चन आहे. हा देखील क्वेश्चन मोस्ट IMP असणार आहे. यामध्ये सोलर एनर्जीचे ॲडव्हांटेजेस आणि लिमिटेशन्स म्हणजे ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. ओके, 3 मार्क्ससाठी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. यानंतर बघा हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सोलर एनर्जी, विंड एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जीज. तर बघा गिव रिझनसाठी हा क्वेश्चन IMP असणार आहे. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राममध्ये तुम्हाला पेज नंबर 55 वरती डायग्राम 5.20 दिलेली. तर बघा हे देखील डायग्राम तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. 3 मार्क्ससाठी खूप सोपे क्वेश्चन ह्या डायग्रामवरती तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा हे 3 क्वेश्चन आहेत जे तुम्हाला ह्या डायग्रामवरती इम्पॉर्टंट असणार आहेत किंवा तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा पेज नंबर 48 वरती डायग्राम 5.2 दिलेली आहे. तर बघा स्टीम टर्बाईनची ही डायग्राम आहे. या डायग्रामवर देखील तुम्हाला 3 मार्क्ससाठी क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. तर बघा हे 3 क्वेश्चन आहेत जे तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 2 चे सामायिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते क्वेश्चन्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.